तर मित्रांनो, वेलकम टू शेफ ऑन व्हील्स. आम्ही कसारा घाट क्रॉस केलेला आणि भंडारदऱ्याला जात असताना आम्हाला रस्त्यात लागला भावली डॅम. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की बघा. जर तुम्हाला असेच मोटो व्लॉगिंग व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर आता आम्ही भावली डॅमला आलेलो. इकडे माझी फर्स्ट राईड होते. चिन्मय आणि मी आलेलो. जेव्हा इगतपुरीमध्ये आलेलो तेव्हा आम्ही इथे येऊन गेलो. तिकडे आम्ही चढलेलो वरतून भावली डॅमच्या इकडे. तर जे गावचे स्थायिक आहेत ते बोलले जर तुम्हाला चढायचं नसेल वरती तर तिकडून बाईक जायला अजून एक रस्ता आहे. तर ते बाईक तिकडे पार्क करून आम्ही डॅमच्या साईडला जाऊ शकतो. डॅमला बघू शकतो वरती. तर अभिराजांनी प्रसाद दिले पुढे. आम्ही त्याच्यासाठी थांबलो. त्याच्यात सर जेव्हा आम्ही आलेलो चिन्मय आणि मी तेव्हा आम्ही गाड्या इकडेच लावलेल्या. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तो आहे स्पॉटवरती जिकडे ते गेट दिसतं आहे तिकडे आम्ही बाईक लावून. तर आम्हाला इझी ॲक्सेस आहे बाईकला सुद्धा आणि न चढण्याचा एक बहाणा बोलू शकतो. तेवढं अभिराज बोलला इगतपुरी आलं आहे, भावली डॅम त्याला बघायचं आहे. तो बोलत तुम्ही तर बघून झालात, माझी इच्छा आहे बघायची. साईडलाच होता हायवेवरून, काही एवढा आत नाही. 2 किलोमीटर बघायला गेलं तर आतमध्ये यायला लागतं बस. हा जो रस्ता आहे तुम्ही बघू शकता. हा आम्ही वरती नव्हतो गेलो, पण जो आधीचा रस्ता आहे तिकडे तो खूप खराब होता. अक्षरशः जो 2 किलोमीटर मी तुम्हाला बोललो तो अक्षरशः एक खड्यांचा रस्ता होता. गाडी करणं खूप धोकादायकही होतं आणि खूप डिफिकल्टी होतं. आता हा रस्ता चांगला केला आहे. आम्ही बघतोय पुढच्या साईडला जायचं. इथे त्या साईडला लेफ्टला. गावच्या स्थायिकांनी रस्ता दाखवला इथून जा म्हणून. असं वाटायला लागलं हे ग्लव्ज जर टॉप बॉक्समध्ये टाकले असते तर खूप बरं झालं असतं. बाकीच्या वरती पोचलं आहे, लास्ट होतो आहे असं वाटतं. माझ्या टॉप बॉक्सचा जो बॅश प्लेट आहे त्याला स्क्रू लूज झाला आणि थोडासा आवाज करायला लागला. माझे खड्डे तर त्यांनी जरा असं असावं. वरतून असा आहे ऑफ रोड पॅच. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. गाडीसाठी जराही चांगला नाही. मी ऑफरोडिंग केली आहे जराशी आणि मला माहिती आहे गाडी आपण तर हा आम्ही आता भावली डॅमला पोचलो आहे. हा गेट आहे भावली डॅमचा, मेन गेट. तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर आहे. तेही पावसाच्या सीझनमध्ये जिकडे हिरवळ पसरलेली असते. एवढा सुंदर व्ह्यू कदाचित कमी बघायला भेटतो.
तर हे आहे भावली लेक आणि हा आहे त्याच्यावरती भावली डॅम. जेव्हा चिन्मयाने मी आलेलो तेव्हा हा रस्ता नव्हता घेतलेला आम्ही. हा इकडून आम्ही एक रस्ता आहे छोटा, ज्या आधी थांबलेलो तिकडे आम्ही थांबलेलो. तिकडून एक पायरी रस्ता आहे वरती यायला, जो बरोबर सेंटरला जातो भावली डॅमच्या. तिकडून आम्ही व्हिडिओ शूट केलेला. तिकडून व्ह्यू चांगला मिळतो. आणि इकडे आल्यावर एक असं वाटतंय पाऊस पडेल. चिन्मयी आपला व्लॉग चालू करतोय. मिस्टर ग्लोब याच्या यूट्यूब चॅनललाही फॉलो करा. अभिराज वामन, तुझा काय मोटो मॅव्हरिक, याच्या यूट्यूब नक्की नक्की टाकणार आहे. तर इथून आम्ही भावली डॅमला केला रामराम आणि निघालो आमच्या फर्स्ट डेस्टिनेशन साठी, तेच म्हणजे भंडारदरा. आणि हे तुम्ही बघाल माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सो स्टे ट्यून.